नमस्कार सर्वांना. मित्रांनो, आज आपल्या देशाच्या मार्केटने निफ्टी आणि सेन्सेक्स जे आपल्या देशाच्या मार्केटचे दोन मेजर इंडेक्स आहेत, तर दोघांनी एक नवीन ऑल टाइम हाय बनवलेला आहे. निफ्टी 22,126 वरती गेला आहे आणि सेन्सेक्स 73,089 वरती गेलेला आहे. काही प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे आज मार्केट जे आहे ते बुलिश क्लोज झालेलं आहे. मी तुम्हाला काही प्रमुख कारणं सांगतो का आज मार्केट बुलिश होतं. तर म्हणजे टेक्निकल रिझन्स आहेत जे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही मार्केटमध्ये जर डेडिकेटेडली काम करत आहात तर. पहिलं रिझन असं आहे की US फेडरल म्हणजे अमेरिकेची जी बँक आहे, आपल्या तिथं जशी आपल्या देशामध्ये जशी RBI आहे तशी अमेरिकेमध्ये US फेडरल आहे. US फेडरलने त्यांचा जो इंटरेस्ट रेट आहे, जो व्याजाचा जो दर आहे, तो सलग पाचव्यांदा कायम ठेवलेला आहे. म्हणजे अशी अपेक्षा होती की US फेडरल यावेळेस तरी त्यांचे व्याजाचा दर वाढवणार, पण ते झालं नाही. आणि त्यांनी दर वाढवला नाही, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो अमेरिकन मार्केटवरती झाला. आणि काल अमेरिकन मार्केट चांगलं पॉझिटिव्ह क्लोज झालं. दुसरं कारण असं आहे की अमेरिकन मार्केट पाठोपाठ म्हणजे US फेडरलच्या पाठोपाठ बँक ऑफ इंग्लंडने पण त्यांचा व्याजाचा जो दर आहे तो कायम ठेवला, त्याच्यामध्ये बिलकुल कसलाही बदल केलेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये अमेरिकन मार्केट आणि इंग्लंडची मार्केट म्हणजे ज्याला आपण युरोपियन मार्केट म्हणतो, या दोघांचा खूप मोठा मोठा दबदबा आहे. आणि यांचा इंटरेस्ट रेट चेंज नाही झाला. यांचा इंटरेस्ट रेट चेंज नाही झाला, त्याचा जो इम्पॅक्ट आहे ओव्हरऑल मार्केटवरती झाला, म्हणजे ग्लोबल मार्केटवरती. आणि ग्लोबल मार्केटवरती झाल्यानंतर एशियन मार्केटवरती त्याचा परिणाम झाला आणि एशियन मार्केट सोबतच आपल्या देशातल्या मार्केटवरती झाला. हे झालं ग्लोबल रिझन की आज मार्केट वर का होतं, आपलं मार्केट वर का होतं. दुसरं रिझन असं आहे की काल जो आपलं बजेट झाला, आपल्या बजेटमध्ये काल आपल्या फायनान्स मिनिस्टर मॅडमनी काल EV सेक्टर, रेल्वे सेक्टर आणि रिन्युएबल एनर्जी या तिन्ही सेक्टरच्या संबंधित मोठमोठ्या अनाउन्समेंट केल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की रेल्वेचे 3 नवीन कॉरिडॉर बनवणार आहोत. 3 नवीन कॉरिडॉर बनवणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व होतील, खूप सारं ट्रान्सपोर्टेशन ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व होतील. सो आज मेटल कन्स्ट्रक्शन आणि ट्रान्सपोर्टेशन सेक्टरच्या संबंधित जे स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये खूप मेजर राहिली आहे. दुसरं रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलरचं जे मॅडम निकाल सांगितलं की सोलर पॅनल संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये पण खूप मेजर आलेली आहे. रिन्युएबल एनर्जी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रिन्युएबल एनर्जीमध्ये जे EV सेक्टर आणि रिन्युएबल एनर्जी यांच्यामधून बसेसचं नवीन जे बसेस बनणार आहेत त्या सर्व EV बनणार आहेत आणि त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जीचा खूप मेजर रोल राहणार आहे EV सेगमेंटमध्ये. सो NHPC, टाटा मोटर्स ह्या ज्या कंपन्या आहेत EV आणि रिन्युएबल एनर्जी संबंधित यांच्यामध्ये पण आज खूप मेजर रॅली आलेली आहे. सो ओव्हरऑल जर आपण कन्क्लुजन दिलं की मार्केट आज वर काय गेलं, तर त्याच्या आपण असं म्हणू शकतो की ग्लोबल मार्केटमध्ये US मार्केट आणि इंग्लंड मार्केट हे आज चांगले पॉझिटिव्ह होते. काल त्यांची जी क्लोजिंग झाली पॉझिटिव्ह झाली. आणि कालचा जो बजेट आहे, बजेटमुळे जो इम्पॅक्ट झालेला आहे, बजेटमुळे जे इन्व्हेस्टर्सना एक क्लिअर व्ह्यू मिळालेला आहे की पुढे गव्हर्नमेंटचं काय व्हिजन आहे, काय प्लान आहे. त्यामुळे त्या व्हिजनला कन्सिडर करून इन्व्हेस्टर्सनी किंवा जे मेजर जे FIs आणि DIs आहेत त्यांनी आपल्या मार्केटमध्ये आज इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. होप तुम्हाला आजचं जी माहिती दिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.